नमस्कार शेतकरी बांधवांनो, MHनो मराठी न्यूजमध्ये तुमचं मनापासून स्वागत. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आताच खाली दिलेल्या लाल बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, कारण शेतकरी हिताच्या आणि सरकारी योजनांच्या अशाच ताज्या अपडेट्स आपण सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. मित्रांनो, पेरणीचा काळ जवळ आला आहे आणि ऐन पेरणीच्या तोंडावर बळीराजासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर आता एकाच वेळी हजारो रुपयांचा निधी जमा होणार आहे. यामध्ये PM किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्ही योजनांचे मिळून तब्बल 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट DBTच्या माध्यमातून जमा होणार आहेत. देशातील सुमारे 9,32,00,000 तर आपल्या महाराष्ट्रातील तब्बल 91 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. एका हप्त्यानंतर लगेचच काही दिवसांच्या अंतराने दुसरा हप्ता जमा करण्याची तयारी सरकारने पूर्ण केली आहे. पण थांबायला सांगा, खुशखबर इथेच संपत नाही. या 4,000 रुपयांसोबतच शेतकऱ्यांना पीक विमा आणि नुकसान भरपाईपोटी तब्बल 15,000 ते 18,000 रुपयांपर्यंतची रक्कम सुद्धा खात्यावर मिळणार आहे. आणि ही रक्कम राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी वाटप केली जाण्याची दाट शक्यता आहे. या यादीमध्ये प्रामुख्याने कोणकोणते जिल्हे आहेत? तर बघा, 1. नागपूर जिल्हा. येथील धान, तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 7,12,00,000 रुपयांची मदत मंजूर झाली असून 6.5 कोटींचे वाटप सुरू झाले आहे. 2. नांदेड जिल्हा. नांदेडमधील शेतकरी बांधवांसाठी 800 कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या वाटपाला मंजुरी मिळाली आहे. 3. धाराशिव जिल्हा. धाराशिवमधील शेतकऱ्यांसाठी सुद्धा 300 कोटींपेक्षा जास्त पीक विमा मंजूर झाला असून नमो शेतकरी आणि PM किसानचे 4,000 रुपये सर्वात आधी याच भागात जमा होण्याची शक्यता आहे. पण शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. जर तुम्हाला PM किसान, नमो शेतकरी आणि पीक विम्याचे हे सर्व पैसे एकाच वेळी आपल्या खात्यावर हवे असतील, तर सरकारने सांगितलेली 2 अत्यंत महत्त्वाची कामे तुम्हाला तातडीने करावी लागतील. जर तुमची eKYC आणि बँक खाते आधार लिंक नसेल, तर तुमचे पैसे अडकू शकतात. त्यामुळे ही कामे आजच करून घ्या. आता सर्वात मोठा प्रश्न, हे पैसे खात्यात कधी येणार? तर मित्रांनो, जून महिन्याची सुरुवात झालेली आहे. पेरणीचा खर्च पाहता सरकारकडून 10 जून ते 15 जूनच्या दरम्यान हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात, असा एक ठोस अंदाज वर्तवला जात आहे. जूनच्या मध्यात होणारी ही पैशांची बरसात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार देणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या मोठ्या निर्णयाबद्दल आणि जिल्ह्यांच्या यादीबद्दल तुमचं काय मत आहे? तुमच्या जिल्ह्यात पाऊस कसा आहे? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रांच्या WhatsApp ग्रुपवर हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि सरकारी योजनांच्या अशाच गॅरंटीड बातम्यांसाठी आपल्या MHनो मराठी न्यूज चॅनलला आताच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय शिवराय.